नमस्कार मंडळी, चला तर आपण मसाला भेंडी बनवणार आहे। माझ्या मुलाला खूप आवडीची भाजी आहे आणि आपण आता बनवणार आहेत। ही बघा, अशी ही भेंडी आहे ना, मी स्वच्छ धुवून घेतली आणि कापडाने पुसून घेतलेली आहे बघा। आणि भेंडी आहे ना, अशी ताजी ताजी घ्यायची। हे बघा, ताजी ताजी भेंडी घ्यायची, अशी तुटली पाहिजे। सुरकुती आणि नरम नरम वाली भेंडी भाजी छान लागत नाही बरं। हे बघा, छोटे छोटे भेंडी घ्यायची अशा। आमच्या घरी खूप पसंत करतात ही भाजी। आणि दोन्हीकडची बाजू आपल्याला काढून घ्यायची आहे, इकडची आणि इकडची। आणि भेंडी आहे ना, लांब चिरून घ्यायची आहे। ही बघा, ही भेंडी मी आहे ना उभी चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे। आणि लागणारं साहित्य बघा, एक कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट आणि लसूण। अशा प्रकारे आपली ही तयारी आहे भाजीसाठी। साहित्य आहे हे सर्व भाजीसाठी, काही नाही, साधी आणि सोपी आहे। 2 मिनिटात तयार होणारी भाजी। कढई घेतली मी आणि कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं। शक्यतो आहे ना, हे पात्र आहे ना थोडं मोठंच ठेवायचं, कारण की भाजी चिकट होणार नाही। राई जिऱ्याची फोडणी द्यायची, छान तडतड होऊ द्यायचं जिरं। त्याच्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण छान फोडणी द्यायची। आता कांदा घालायचा आपण। कांदा पण जास्त काही भाजायचा नाही। बघा, आपला कांदा आहे ना थोडा लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये घालूत आपण हळद, लाल तिखट आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे। आता भेंडी घालूत आपण। सर्व धनिया पावडर घालायचं, कोथिंबीर घातलेलं आहे मी। आता आहे ना, आपण मीठ घालून घेऊ। त्याच्यानंतर आपण आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकू आणि छान मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने खूप छान असते ही भाजी डब्यासाठी वगैरे। बघा, किती छान कलर आलेला आहे। हा हा हा, सुवासिक वास सुटलेला आहे। माझ्या मुलाला तर खूप आवडीची भाजी आहे ही। आता आपण आहे ना थोडं लिंबू पिळायचं याच्यामध्ये। आणि 2 मिनिटासाठी आपण आहे ना थोडं झाकण ठेवतो। पूर्ण झाकण नाही ठेवायचं, थोडं एक कडं आहे ना उघडंच ठेवायचं। अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर बिलकुल चिकट नाही होणार आहे। बघा, किती सुटसुटीत झालेली आहे भाजी। बघा, थोडं पालथा मीठ आहे ना थोडं सुटू द्यायचं। हे बघा, आपली भाजी किती छान झालेली आहे। छान कलर आलेला आहे आणि छान मऊ शिजलेली आहे बघा, सुटसुटीत, बिलकुल चिकट न होता
अशा पद्धतीनं भाजी बनवा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।